हाय, कसे आहात सगळे? तर आज सगळ्यांचा दिवस हा आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा जाऊ दे हीच स्वामींची प्रार्थना. हे क्रिसमस ट्री नाही, मग काय हे नवी फ्लावर सगळं बनवले. व्हाईट फ्लावर आणि कोणतं लाल फ्लावर. अच्छा, तर हे तुम्हाला मी आता शो केलं ना, ते क्रिसमस ट्री नाहीये, ते फ्लावर बनवले, पण जस्ट लाईक आहे ना, ते क्रिसमस ट्री सारखं दिसतंय. आणि आज जायचंय शॉपिंगला. तुम्हाला सांगितलं अर्जुनीने शॉपिंग मी अख्खं सगळं नाही घातलं. तर तुम्हाला पुण्यातली थोडीफार शॉपिंगचं आहे ना, ते सांगते, दाखवते. आणि तर इथे ना चिवचं चाललं होतं की माझं क्रिसमस ट्री ना ते दाखव म्हणून. तर इथे खूप छान असं सुंदर असं क्रिसमस ट्री त्याने क्लेपासून बनवलं. आणि नंतर मग आवरून वगैरे ना पुण्यामध्ये निघालो आम्ही जायला, कारण शॉपिंग करायची होती आणि बरीच शॉपिंग करायची राहिलेली होती. इथून नंतर संगीता इकडे आलो, कारण तिला सगळं पुन्हा माहिती आहे. त्याच्यामुळे मग तिथून तिच्या त्या उजव्या साईडच्या बोळीला, ती रविवार पेठेमध्ये राहते, तर त्या बोळीमध्ये ना इतकं छान असे शेजारच्यांनी पाळले होते ना हे पोपट, म्हणजे खूप सुंदर होते. असं तिथेच थांबू वाटत होतं आणि इतके छान होते. तर तुम्ही बघू शकता, इतके सुंदर असे पोपट होते, छोटे छोटे पोपट होते. आणि एका माठामध्ये ना दुसऱ्या साईडला, म्हणजे आम्ही जेव्हा नंतर पण गेलो होतो ना त्यावेळेस पण पोपट असे दिसले होते, 2 पिल्लं होती छान अशी. खूप सुंदर वाटत होतं. नंतर मग आम्ही रिक्षा केली आणि रिक्षाने थेट असं निघलो. आणि इथे चिवणे मात्र ती बॉटल जी आहे ना, तिला नवीन घेतलेली बॉटल मात्र तिने याच्यामध्येच ठेवली गळ्यामध्ये आणि तेच पाणी पित होती. नंतर भवानी पेठेमध्ये आलो. भवानी आईला आहे ना, मम्मीला थोडंसं मानपान द्यायचा होता, साडी चोळीचा. पण इथे तुम्ही बघता ना, पण साडी वगैरे घेतली पण 400 रुपये पडले, कारण खूप असं महाग भेटतं. त्यापेक्षा आपण बाहेरून घेतलेली साडी जी आहे ना आणि नारळ वगैरे आणला ना आपला, तर ते बरं वाटतं आणि परवडतं. पण खूप महाग गेलं. आपण देवाची खरं आपण किंमत नाही करू, पण मम्मीने घेतलं ते आणि नारळ वगैरे सोलून घेतला. तर एक नारळ वाढवायला घेतला आणि एक देवीला चढवायला घेतला होता. आणि भावाचं लग्न होतं त्याच्यामुळेच तो मानपान द्यायचा होता. आणि पत्रिका वगैरे तो देऊन आला होता अगोदरच. आणि ते छान असं भवानी आईचं दर्शन झालं. हे पुण्यातलं भवानी आईचं भवानी पेठ आहे, जिथे आपली तुळजाभवानी वस्तीत सगळ्यात जुनं मंदिर आहे. हे सगळ्यात आधी इथे पुण्यामध्येच ती स्थित झाली होती आणि नंतर तुळजापूरलाही ती स्थित आहे. तर तुळजापूर म्हटलं जातं ह्या भवानी मंदिराला. चिव मात्र इथे खूपच बोर झाली होती. दर्शन घेऊन ती एक छान अशा बाकड्यावर बसली होती आणि भटजी लोकांकडे सगळी पाहत होती आणि इकडे तिकडे फोटोही पाहत होती. तर खूप छान असं मंदिर आहे आणि मलाही खूप छान वाटलं खूप मंदिरामध्ये आलं तर. आणि हे पुरातन काळातलं मंदिर आहे, त्याच्यामुळे ना इथे सगळे फोटोसुद्धा सगळे जुन्या काळातले लावलेले आहेत. आपण बघू शकता, खूप जुने फोटो आहेत इथे लावलेले. आणि मेन म्हणजे आपली तुळजाभवानी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. त्याच्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणूस जो कोण पुण्यात येईल ना, तो इथे नक्की येऊन भेट देऊन जातो. इथे आमचं दर्शन वगैरे झालं. मागच्या साईडला फेरी वगैरे मारून घेतली आणि इथे बऱ्याचशा सूचना दिलेल्या होत्या की नैवेद्य इथे दाखवून ठेवू नका, तोच नैवेद्य तुम्ही घरी खायला न्या किंवा असं इथं घाण वगैरे अजिबात करू नका. नंतर आम्ही फेरी मारता इथे बेलाचं झाड पण आहे वरांड्यामध्ये. तर नारळ फोडण्याची जागा आहे आणि त्या बेलाच्या झाडाला इतका छान खोपा तयार केला होता ना चिवताईने. तुम्हाला माहिती नाही, हा खोपे आता आणि चिवताई हे खूप दुर्मिळ झालेले आहेत, आपल्याला बघायला मिळत नाहीत. आणि माझं पण असं स्वप्न आहे की मी घराच्या बाहेर आहे ना एक खोपा असा रेडीमेड का होईना आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, चैतन्याच्या हातून कधीच नारळ असा पटकन एका झटक्यात फुटत नाही, पण इथं मात्र पटकन फुटला एका झटक्यामध्ये. तुम्ही बघू शकता. आणि नारळात पाणीसुद्धा भरपूर निघालं. आणि नंतर तिथेच विठू माऊलीचं मंदिर आहे शेजारीच, तिथे पाया पडलो आणि तिथून आमचा प्रवास परत पुढे चालू झाला. आणि बाहेर आलो आणि इथे जे दिव्यांचं हे आहे ना तिथे दर्शन घेतलं छान असं. आणि तिथून आम्ही बाहेर पडलो मंदिरातून. आणि हे कार्य चांगलं शुभ फलित पडू दे हे असं आईकडे आशीर्वाद मागितला आणि निघालो. आणि पुण्यात जायचं म्हणजे ना बसची वाट बघण्यापेक्षा ना रिक्षानेच आम्ही आलो होतो. मुलं नसती तर आम्ही बसने आलो असतो. आणि इथं साड्या वगैरे बदलून झाल्या. तुम्हाला काय व्हिडिओ तो शो नाही केला मी, कारण काढताच आला नाही. इथं मुलं पण होती बरोबर, त्याच्यामुळे खूप गर्दीमधून जायचं, पुणे सफर करायची म्हणजे खूप अवघड पडतं. आणि इथं साड्या वगैरे सगळ्या बदलून घेतल्या आणि इथं ज्यूस प्यायला थांबलो होतो. आणि नंतर मग इथं मुलांनी ज्यूस प्यायला नाही, ते संगीताताई आणि मी आहे ना रस प्यायला गेलो होतो. तिला रस आवडतो खूप आणि ते रस वगैरे आम्ही घेतला
नंतर तिथला काही व्हिडिओ असा रसाचा तुम्हाला दाखवला नाही मी काढलेला. आणि 20 रुपयाला रस होता. आता काही महागाईच वाढलेली आहे त्याच्यामुळे काही. आणि त्यानंतर चिव झोपली. आम्ही घराकडे निघालो होतो. संगीताताईला तिथेच ड्रॉप केलं. ती तिथून गेली आणि तिथून मग आता खूपच उशीर झाला होता म्हणून सागर हॉटेलमध्ये आम्ही थांबलो जरा आणि तिथून पुलाव घ्यायचं ठरवलं होतं. आणि चिव मात्र इथं खूप फिश टँकला रमली होती, फिश टँक बघण्यामध्ये. आणि मी ही पहिल्यांदा बघितलं. मला खूप आवडतं फिश टँक, खूप म्हणजे खूप. मला घरामध्ये ना आमच्या जिथे टी व्ही आहे ना तिथे फिश टँक ठेवायचा आहे आणि तो जुना टी व्ही आहे ना तो देऊन आहे ना तिथे असा मोठासा टी व्ही भिंतीला लावायचा आहे. पण अजून त्याचे स्वप्न काय माहिती कधी पूर्ण होतं आहे, कारण मी त्या स्वप्नांचीच वाट बघत आहे आणि त्याच्यासाठी खूप कष्ट करत आहे. पण काय माझ्या कष्टाला येत नाही यश. आणि नाही का तिथून बाहेर बघा असं सागर प्युअरी म्हणून असं हॉटेलचं नाव आहे ना ते असं आहे. आणि तिथे पुढे असं मस्त असा फॉल आहे, वॉटरफॉलसारखा. खूप छान वाटतं बघायला. असं वाटतं तिथून हलूच नाही. आणि चिव तर म्हणत होती मी त्याच्यामध्ये हात घालते, नको म्हणलं उगाच करंट वगैरे बसायचा. आणि घरी आलो आणि वॉटर बॉटलचं हे असं तिने काढून ठेवलं. लगेच काहीतरी आहे ना त्याचं लगेच बाजूला करायचं तिने हे केलं. आणि नंतर तिला व्यवस्थित असं लावून दिलं. ती म्हणली की मी हे वॉटर बॉटल स्कूलला जाताना घेणार आहे, तर मला दुसरी घेऊ नको मम्मी. 100 रुपयामध्ये तुळशीबागमध्ये ही वॉटर बॉटल भेटली. तर म्हणलं चला, पैसे पण वाचले. डीमार्टमध्ये जरा जास्तच पैसे गेले असते ह्या वॉटर बॉटलसाठी. हॅलो, आता सगळी खरेदी झाली आमची, सगळी म्हणजे अर्धी खरेदी झाली. आणि हे इथं बघा, हे असा पसारा काढला हे आणि हे तुम्हाला नंतर मी सगळं शो करते. आणि काय झालं, क्ले पण काढला, दाखव रे क्ले समोर. पोरांना क्ले घेतला खेळायला, दोघांना 2. आणि बॉटल घेतली आणि चिवला बॉटल घेतली. हा, चिवला बॉटल घेतली. चमकतंय. आणि काय झालं, त्या दुकानाच्या बाहेर आहे ना मी माझं सँडल, माझे ते शूज घातला. मी माझा शूज आणि त्यातल्या एका माणसाची चप्पल अशी घातली होती. आणि जवळजवळ पुढं 1-2-3 दुकानं चालून आल्यावर मग साड्या जिथं घ्यायच्या होत्या ना तिथून मग तिथं तो माणूस आला आणि म्हणला की अहो ताई तुम्ही माझी चप्पल घातली आणि तुम्ही तुमचा शूज आणि माझी चप्पल घातली. ते पण मी आता पुढं दुसरं त्याचं ते पार्सल आहे ते ठेवायला चाललं होतं, त्याच्यामुळे त्याला कळलं. नाहीतर मी ते एका पायामध्ये माझी सँडल आणि नाही शूज आणि दुसऱ्या पायामध्ये त्या माणसाची चप्पल घेऊन मी अशी पुढंच गेले असते. इतकं हसलो आम्ही, इतकं हसलो. तर अशा गर्दीमध्ये ना खूप असा स्कॅम होता आपल्याबरोबर, आपल्याला कळत पण नाही. कधी कधी बॅग विसरते, कधी कधी चपलांचा स्कॅम होतो. तर आता नेहमी अर्धी खरेदी झाली आणि बाकीची खरेदी उद्या व्हायची. उद्या माझी साडी घ्यायच्यात, मम्मीला एक साडी घ्यायची, मुलांचे ड्रेस घ्यायचे, त्याच्यावरचे ज्वेलरीज वगैरे घ्यायच्यात. आणि देवीला जायचं भवानी पेठेमध्ये. आत्ता वाजले घड्याळात बघा, किती वाजले घड्याळात? 9 वाजलेत बरोबर घड्याळामध्ये. बाहेरूनच पार्सल आणले, तुम्हाला आता शो केलंय. आणि चला तर मग आजचा ब्लॉग इथेच थांबूया. आणि तोपर्यंत उद्या आपण छानसा एक ब्लॉग घेऊन येऊया तुमच्यासाठी. तोवर तुमची काळजी घ्या आणि टेक केअर अँड बाय.